होते कंत्राटीमध्ये, 6 महिन्यानंतर काढून फेकल्या जाते. अशा बेरोजगारीच्या आणि या खाजगीकरणाच्या माध्यमातून आमचे मुलं 30-35 वर्षाचे होऊन राहिले आहे. हाताशी काम नसल्याने स्वतःचा मेंटेनन्स प्रॉपर होऊन न राहिला आहे. सांसारिक वय आलेला आहे, संसार बसवण्याचा वय आलेला आहे, पण ते संसारिक जीवनामध्ये सुद्धा जाण्यासाठी घाबरून राहिलेले आहे. तर हे कुठलं कुशल शासन आहे, हे कुठलं योग्य शासन आहे, याचा विचार प्रत्येक नागरिकांनी करणे गरजेचं आहे. आज आपण असल्यास खाजगीकरणाचं आपल्या देशामध्ये बरेच सेक्टर आपण बघतोय. जसं आपण बघतोय ऑर्डनन्स फॅक्टरी आहे, रेल्वे आहे, BSNL खतम केलं, किंवा LIC आहे, शिक्षण प्रायव्हेटीकरण मध्ये टाकलंय, शिक्षणाच्या शाळा बंद पाडल्यात. आज या शिक्षणावरती प्रत्येक आईवडिलांना आपल्या जीवनातली अर्धी कमाई त्या शिक्षणावरती खर्च करावी लागते. आणि शिक्षणावरती जर जीवनामधली अर्धी कमाई कोणी खर्च करत असेल तर तो भ्रष्टाचार नाही करणार तर काय करणार. म्हणजे या देशामध्ये जे शासन व्यवस्थेने प्रायव्हेटायझेशनचा जो काही बीजरोपण केलं, त्या बीजरोपणातून जे काही उत्पन्न होणार आहे, म्हणजे प्रायव्हेटीकरणाचा जो इफेक्ट आहे तो बॅड इफेक्ट होणार, वाईट परिणाम देशावरती होणार, एवढं लक्षात घ्या. आणि याला फायदा कोणाला होणार, तो भांडवलशाहीला होणार. आणि या बेरोजगारीच्या माध्यमातून चोरी, लुटमारी, खून खराबा होणार. कोणीही सुरक्षित नाही, देश सुरक्षित नाही, कुठलाही नागरिक सुरक्षित नाही, असल्या प्रकारची परिस्थिती आपल्याला दिसून पडत आहे. मग हे कुशल शासन नसून अकुशल, अयोग्य शासन आपल्या देशामध्ये सुरू आहे. एवढं आपण लक्षात घेतलं पाहिजे किंवा तुम्हाला जाणता येतं. म्हणून आपल्या सर्वांना साम्य आहे, विनंती आहे, जे शासन नागरिकांच्या फायद्याचं नाही, जे शासन आमच्या तरुणांच्या रोजगारासाठी झटत नाही, असल्या शासनाला आम्ही पुन्हा पुन्हा निवडून आणू नये. असली आपण घोंगाट स्वतःशी बांधले पाहिजे. योग्य शासन जर नसेल तर योग्य नागरिक आपण कसा तयार करता येईल, हाही एक प्रश्नच आहे. आज प्रत्येक नागरिकांना एक प्रश्न आम्हाला विचारायचा आहे. शिक्षणाच्या शाळांचं जे काही प्रायव्हेटायझेशन केलं, आपल्या एरियातील, आपल्या विधानसभा या क्षेत्रातील एखाद्या आमदारांनी जे आहे या शिक्षणाच्या प्रायव्हेटायझेशनच्या माध्यमासाठी जे आहे या खाजगीकरणाच्या विरोधात तुमच्या आमदाराने कधी बोलले का? तुमचा आमदार कधी बोलत नाही या खाजगीकरणावरती. तुमचा जे आहे जो काही नगरसेवक तुम्ही निवडून दिलेला आहे तो कधी तुमच्या जे आहे या खाजगी शाळा बंद, काम ते फी वाढवली, शिक्षणाच्या शाळा बंद केल्या नगरपालिकेच्या, यावरती कधी बोलले का तुमचे नगरसेवक? कधी आंदोलनात्मक भूमिका घेतली का तुमच्यासाठी? जर हे होत नाही आहे, तुमचे प्रश्न उचलले जात नाही आहे, तर हे कुठलं योग्य शासन आहे, कुठलं कुशल शासन आहे, असा प्रश्न निर्माण होतो. आज आपण बघतोय एक शहरीकरण,
आज शहरामध्ये जे आहे आम्ही बघतोय, बऱ्याच नगरामध्ये आम्ही जातोय, प्रश्न आम्हाला विचारतात की आमच्याकडे कोणी झाडू मारायला येत नाही. आमच्याकडे म्हणतात पाणी बरोबर येत नाही पिण्यासाठी. अरे पाणी बरोबर येत नाही तर ते शुद्ध तरी पाणी असेल का, हा प्रश्न निर्माण होतो. म्हणजे जे फंडामेंटल ज्या काही आवश्यकता पूर्ण करू शकत नाही शासन व्यवस्था, तर ते योग्य शासन कसं असू शकतं. म्हणून या शहरी विभागामध्ये जर अशा प्रकारचे प्रश्न आहेत, तर ग्रामीण भागाची परिस्थिती काय असेल तर यावरून आपण अंदाजा लावू शकतो. ग्रामीण भागामधली परिस्थिती यापेक्षा बिकट आहे. ग्रामीण भागामध्ये 6 महिने लोक जे आहे काम नाही मिळत. शेतीचे हंगाम संपल्यानंतर 6 महिने काम मिळत नाही, जोपर्यंत मिरूग संपत नाही. अशा प्रकारचा आपल्याला जे आहे विचार नुसतं शहराचा नाही तर आम्हाला खेड्याचा पण करायचा आहे, कारण की ते सुद्धा या भारत देशाचे नागरिक आहे. कधी एखादा आमदार खेड्याकडे जाऊन बघत नाही तर तिथल्या शेतकऱ्यांची परिस्थिती, मजुरांची परिस्थिती काय आहे. शहराचं चित्र बदलताना थोडं बहुत दिसतं, पण मात्र खेड्यातलं जे आहे चित्र जसेच्या तसंच दिसतं. तुम्ही 50 वर्षांना जा तरी चित्र खेड्याचं तसंच. अरे हा भारत देश खेड्यांचा देश आहे. खेड्यामधली जी संस्कृतीमुळे आपला भारत देश टिकून आहे. परंतु याचं कुठल्याही प्रकारे आपल्याला इथल्या शासन व्यवस्थेचं कुशल शासन आम्हाला दिसून पडत नाही, असली परिस्थिती आपल्याला दिसून येते. म्हणून आपणा सर्वांना विनंती आहे, येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला योग्य शासन या देशाला द्यायचं असेल तर बीजेपी आणि काँग्रेस नाही तर बीजेपी हा नाद सोडून तुम्हाला तिसऱ्या पक्षाचा निनाद करायचा आहे, गुंजवायचा असेल, योग्य शासन जर भारत देशात आणायचं असेल तर सामान्यांचं शासन, शेतकऱ्यांचं शासन, वंचितांचं शासन या देशामध्ये यायला पाहिजे. तरच आपल्याला योग्य शासन, कुशल शासन या देशाला देता येईल. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, ज्या देशातील नागरिक समजदार, ज्या देशातील जनता समजदार असेल, शहाणी असेल, त्या देशातील शासन सुद्धा शहाणं आणि समजदार निर्माण होत असते, एवढं लक्षात घ्या. आणि या विज्ञान युगामध्ये, इंटरनेटच्या युगामध्ये आम्ही जसे विज्ञानवादी साधनं वापरतो, तशाच प्रकारे आपली बुद्धिमत्ता सुद्धा प्रगल्भ व्हायला पाहिजे. तरच आपण प्रगल्भ शासन या देशाला देऊ. अन्यथा जे आहे तुमच्या उपेक्षा होत राहील, आमच्या तरुण पिढ्या ज्या बर्बाद होत राहील आणि आमच्या प्रत्येक नागरिकावरती कर्जाचा बोजा येईल आणि आमचं येणारे जे काही जनरेशन आहे ती कर्जामध्ये जन्म घेईल आणि येणारा काळ हा आमचा कर्जाच जाईल. म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे, कुशल शासन कसं असावं. कुशल शासन म्हणजे जे आहे सर्व लोकांना शिक्षण मिळालं पाहिजे. सर्व लोकांची जी काही स्वास्थ्य व्यवस्था जी आहे ती चांगली असायला पाहिजे. त्यासाठी दवाखाने असले पाहिजे आणि त्या दवाखान्यामध्ये सर्व सोयी असल्या पाहिजे, साधन सामुग्री असली पाहिजे.
या देशातील प्रत्येक नागरिकांच्या गरजा भागल्या पाहिजे, प्रत्येकांना जे आहे शुद्ध पाणी प्यायला मिळालं पाहिजे. पण आज खेड्यामध्ये म्हणतात की शासन व्यवस्था म्हणते कुशासन व्यवस्था, हर घर नल हर घर जल, परंतु हे फक्त पेपरमध्ये आणि ते अनाउन्स करण्यामध्ये बरं वाटते, ऐकण्याला बरं वाटते. पण आजही खेड्यामध्ये जर बघितलं तर फ्लोराईड युक्त पाणी, विहिरीचं पाणी त्यांना प्यायला मिळतं. सॉफ्ट वॉटर, तलावाचं शुद्ध केलेलं पाणी अजूनही खेड्यातील लोकांना मिळत नाही. म्हणून त्यांच्या किडनी फेल्युअर किंवा बऱ्याच असे जे काही लिव्हरचे प्रॉब्लेम त्यांना तयार होतात. शासन व्यवस्था म्हणतात की हर घर नळ आणि हर घर जल, हे सर्व जे आहे सांगण्याच्या गोष्टी आहेत. म्हणून योग्य शासन जर आपल्याला पाहिजे असेल तर या देशातले नागरिक आपल्याला योग्य तयार व्हावं लागेल, तरच या भारत देशाला आपण योग्य शासन देऊ. परंतु जोपर्यंत या देशामधून तुम्हाला या देशाला खरं स्वातंत्र्य आणि खरी लोकशाही जर बहाल करायची असेल आणि खरं समाधान आणि सुख जर आपल्याला या भारत देशातील प्रत्येक नागरिकांना जर मिळून घ्यायचं असेल तर या देशामधून बीजेपी आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना सारखे विषमतावादी पक्ष या देशातून हद्दपार करणे ही काळाची गरज आहे. यासाठी एक और लढाई आझादी की लढावी लागेल आणि त्यासाठी प्रत्येक मायबापांनी क्रांतिकारी भूमिका घेऊन आपल्या येणाऱ्या जनरेशनला भगतसिंग, बिरसा मुंडा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस सांगावं लागेल, महात्मा फुले, शिवाजी महाराज, शाहू महाराज सांगावं लागेल. आपल्या पोरींना सावित्रीबाई फुले सांगावं लागेल, जिजामाता सांगावं लागेल, अहिल्याबाई होळकर सांगावं लागेल, फातिमा बेग सांगावं लागेल. तरच हे आपण करू शकू. अन्यथा जे आहे या देशामधली जी भांडवलशाही व्यवस्था आहे ती कदापिही जाणार नाही आणि याचे मोठमोठे परिणाम या देशातील भारतीयांना भोगावं लागेल. असल्या प्रकारचे परिणाम आपल्याला दिसून येत आहे. म्हणून या देशामधून बीजेपी आणि काँग्रेस सारखी विषमतावादी जी काही व्यवस्था आहे त्यांना आपल्याला या भारत देशातून हद्दपार करावं लागेल. हा अंतिम आपला जो आहे प्रत्येक क्रांतिकारी महापुरुषांना मानणाऱ्या लोकांचा हा अंतिम आपला निर्णय असला पाहिजे. तरच तुम्हाला खरं स्वातंत्र्य या देशाला पाहायला मिळेल. मित्रांनो, येणारी